जगभरात हिंसक कारवायांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची संघटना असलेल्या माओवाद्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वात बदल करण्यात आलाय। गेल्या 13 वर्षांपासून पक्षाच्या प्रमुखपदी असलेल्या मुपाल्ला लक्ष्मणराव उर्फ गणपती यानं पदत्याग केला असून संघटनेचा नवा प्रमुख म्हणून नंबाला केशवराव उर्फ बसवराजूची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर वाढतं वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे गणपतीनं पदत्याग केल्याचं सांगितलं जातंय। अल-कायदा आणि मोसाद नंतर जगात तिसऱ्या क्रमांकाची संघटना असलेल्या या संघटनेतील नव्या बदलाची माहिती या संदर्भात दिली आहे आणि त्यातूनच ही माहिती आपल्याला समोर आल्याचं बघायला मिळत आहे। दंतेवाडासह बस्तर असेल किंवा गडचिरोली असेल या अनेक भागामध्ये माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात ज्या हिंसक घटना घडवून सुरक्षा दलांना ठार केलं होतं त्या सगळ्यांच्या मागे नंबाला केशव उर्फ बसवराजूची प्रमुख भूमिका होती। माओवाद्यांच्या मिलिटरी कमांडचा प्रमुख असलेल्या नंबाला केशवने माओवादी संघटनेला एक वेगळ्या आक्रमक दिशेने नेलं होतं। मात्र गेल्या 4-5 वर्षात माओवादी संघटनेला सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकी असतील किंवा आत्मसमर्पण असेल त्या ठिकाणी एक बॅकफूटवर जावं लागलं। त्यामुळे आक्रमक रणनीती ठरवण्यात माहीर असलेल्या नंबाला केशवकडे या संघटनेची सूत्रे आल्यामुळे सुरक्षा दलांसमोर एक मोठं आव्हान आता येणाऱ्या काळात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। आता बातमी आहे मनोरंजन विश्वातून। सुपरस्टार रजनीकांत यांचा सिनेमा रिलीज होणं म्हणजे त्यांच्या फॅनसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही आणि म्हणूनच 2.0 या त्यांच्या नव्या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एकच जल्लोष आज बघायला मिळतोय। सायनच्या पीव्हीआर थिएटर बाहेर याची जय्यत तयारी करण्यात आली होती। थिएटरचा परिसर केवड्याच्या माळा फुग्यांनी सजवण्यात आला असून थिएटरचं प्रवेशद्वार केळीच्या घडांनी सजवण्यात आलंय। तर पहाटे 4 वाजता चाहत्यांनी मंदिरात पूजा करून रजनीकांत यांच्या 67 फुटी होर्डिंगवर जलाभिषेकही केला। तर यंदा दुग्धाभिषेक बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र स्टेट रजनीकांत फॅन वेलफेअर असोसिएशनने घेतला असून यंदा तामिळनाडूमध्ये गाजा चक्रीवादळ आल्यानं त्यामध्ये मृत पावलेल्यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे। तर रजनीकांतच्या चाहत्यांचा हा जल्लोष आज फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठीच आपल्याला बघायला मिळतो। दीपवीर म्हणजेच बॉलिवूडचं हॉट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन काल मुंबईमध्ये पार पडलं। या रिसेप्शन वेळी रणवीर आणि दीपिका हे एकमेकांचा हात हातात घेत माध्यमांना सामोरे गेले। तर रणवीरनं यावेळी सुंदर अशी गोल्डन शेरवानी परिधान केली होती। त्याबरोबरच दीपिका देखील या गोल्डन पेहरावात अधिकच सुंदर दिसत होती।